चल तू टाकळ चूल गरम आहे. काय करते आहे? काय नाही अगं ते चूल गरम आहे ना थोडं दूध गरम करते ना. ठेवलं ते आरावर गरम होऊन जाईल. हा का? बस इकडे बस ना अशी. मला करमानाच का घरात? कर म्हणा. नाही का बरं काय झालं आता करमायला? करमतच नाही मला. आता तुझ्या मनासारखं झालं सगळं. हा तुला जसं पाहिजे होतं तसं झालं. घरात करमत नाही, मन पण लागत नाही. आता बाय तिकडं मन लागत नव्हतं म्हणून तुला जे करायचं ते केलं. आता एवढं तर चांगलं आहे माहेरी. आपण असं आता एकटं तुझी आई आहे एकटं बाप आहे एवढं मोठं मोकळं आहे एवढं काम नाही करायचं धंदा नाही करायचा. ते आहे. मग आता काय एकटं वाटत असं एकदम असं एकटं एकट्यासारखं वाटतंय मला खूपच. असं एकटी पडली कोणीच नाही आता असं. आम्ही नाही का तुला एकटं पडायला. आई पण आयुष्याला थोडं पुरणार तुम्ही मला असं विचार आता हा विचार कधी करायचा होता? जेव्हा सगळं व्हायचं होतं ना त्याच्या आधीच विचार करायचा होता. आयुष्याला आईबाप कवर पुरा द्या. हा तेव्हा सांगू सांगू तुझा बाप आहे हाय एकपट. त्याच्यामुळे मी काय तुमच्यामध्ये बाप लेकांमध्ये बोलू सांग. ते पण आहे. मी काय बोलू? तुला वाटत होतं माझी आई मला चुकीचं शिकवते का? मी चुकीचं शिकवलं का? नाही. मग आता हे बाई आला तो दिवस तुला पास कर नाही बाई. हा ते आहे. मग आता हे बाई दुसरं लग्न करायचंच आहे ना. करायचे का तुला? हा. करायचे मग आता करावंच लागल हा. ना. आता हे बाई बघू ना तेव्हा. आम्हाला काय तू घरवर बसून नाही ठेवून चालणार. भाऊ बंद आम्हाला नावं ठेवू राहिले. आधीच सगळीकडे बाचाबाची होऊन गेली. आता बोल का मी एकटीच बडबड करू? काय बोलू आता मी? आता काय बोलू काय मग आता काय बोलू? जे बाय जे कर्माला आलं ते भोगणंच आहे आता. आता ते तुला तुझे भोग हे तुला भोगावं लागल. तुला नाही म्हणत होतो तू ऐकलं नाही तेव्हा. तुझा बाप एकट वाटत तू आहे दुप्पट. त्याच्यामुळे मी तुमच्या माझ्या राक्षान तो झाला तर बघू काय करतो. आता काय करायचं बाकी राहिलं झालं. आता काय करणार आहे तुम्ही त्याला? काय पर्याय का? आता तुला पस्तावा करायशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. तेवढंच पस्तावा कर मग. आता काय सांगू मी आई असून तुला हेच शिकू राहिले मग काय म्हणू? कारण तेव्हा तू माझं ऐकलं. आता मी कसं काय सांगू? आता दुसरं लग्नच करावं लागेल. मग आता दुसरं काय सांगू मी तुला? दुसरा असंच भेटलं तर मग काय करायचं? आता हे आधीच विचार करायचा बाई. आधी तू निघायचं फुफुट्यात पडायचं. हा कुठेही जा पळसाला पानं तीनच आहे. कळलं का? आणि पाची बोट सारखे नाही राहत. एक चांगलं एक वाईट निघणारच आहे. ही अक्कल आधीच पाहिजे होती. आपण जेव्हा सह्या करत होतो ना तेव्हा विचारला का शब्दभर तेव्हा बाप बाप काय म्हणतो? दादा मी काय करू? दादा मी काय करू? आई काय म्हणत होते त्याच्याकडे ध्यान होतं का? नाही. हा किती गोष्टी शिकवल्या पण इकडून ह्या कानाने ऐकायच्या आणि ह्या कानाने सोडून दिल्या. वरतूनच गेलं सगळं डोक्यावरून. मग आता काय करायचं? काय आता पाहू एखादं आलं चांगलं तर देऊ करू. मग काय करणार आहे आता? परत तेच तेच तीच माती तेच माती परत तेच तेच मग तीच उलट तीच काढी होणारच आहे. तेच होणार आहे. आता पस्तावा करून उपयोग नाही. झालं ते गंगेला मिळालं. आता इकडं हे तर राहायचं मस्त खायचं प्यायचं कामधंदा करायचा. आलं चांगलं तर तुझा बाप पाहिला आता. जाय वय भांडे घासून घे आणि डोक्यातली किडे काढून टाक. हा आता जे चाललंय ना ते चालू दे. हो. बर का? हो. मला जरा घरात लक्ष राहू दे कारण माझ्या आता तुझ्यापेक्षा मला जास्त टेन्शन आहे माहिती. हा चालेल. हा होय. किती टेन्शन घेऊन काय होणार आहे? करायचं ते करून बसली. काय मोठी पकड कुठे गेली गाड्या? काय रे काय पाहतोय? अहो दादा मोठी पकड नाही साप राहिली. हो कोणाला दिली ती तुम्ही? मी नाही दिलो कोणाला. हं? तो कोणाच दिली काय कोणा? काय माझं तर काय आठवण येते कोण नेते म्हणून. काय आयला जशी राणी गेली ना तशा वस्तू सापडते नाही. हो हा हं? तो लक्ष आता नुसतं बीत चाललंय त्याचं काय वस्तू तो आता लक्षात आता नाही. ती सवय लागून गेली. हा ना. काही झालं का राणी ये कुठे राणी ते कुठे. आता ती गेली आता काय. मला तर पस्तावा लागला आता दादा. चांगली पोरं असताना तो काय केलं हं? फारकत द्यायला लावली मला. हां एवढी भारी पोरगी होती. गेलं बोलता बोलता गेलं बी तू नसलं. हाणायचा. माझ्यामध्ये गंमत झाली. तो हाणायचा मारायचा काय आता तू. काय मला काय झालं होतं काय माहिती. जाऊ दे मोरते आता आठवण यायला लागली बरं का. लय भारी पोर होती हा रे. ना, आठवण यायला लय लागली. कामधंदा करायची. उठल्या पडल्या म्हणजे जे म्हणलं ते कधी बी हजर. आवाज दिला का लगेच हजर. मग? आवाज दिला का हजर. चाललं ते काय म्हणते ना मला फसवलं नाही अशी गंमत झाली. बरं आता फार कधी दिली आता काय करता येणार आहे.
फारकत दिले गरज नाही त्याला काय रे हं. फारकत देऊ रे पुरी नांदायला ते तसं होईल काही की नाही. मग तसं होईल का तसं काही नाही पण मग आता कसं त्याने दिली पाहिजे ना परत पाठवलं पाहिजे ना असं आहे ना ते पाठवतील ना दादा जर ते आपल्या मनात कसं आपल्याला कसं त्यांची आठवण येऊ राहिली हा. तशी तिला पण कधी नाही तरी आपली आठवण येतच असेल ना हा बरोबर हा मग आपण एकदा प्रयत्न करून पाहिलं काय हरकत आहे मग तो काय मत आहे माझं असं मत आहे बा आपण गेलो असतो बा एकदा म्हणून पाहिलं असतं किती 15 दिवस झाले आता हा फारकत 15 दिवस झाले मग पण ते परत नाही तर ना लिहून पुसून घेऊ आपल्याकडून हो लेवून पुसून द्यायला काय बा आपल्याला माहिती जमीन जागा मागतील लगे पोरगी आहे ना पोरगी आपल्याला माहिती पोरगी सोनं आहे सोनं आहे. त्याची किंमत आपल्याला कधी कळली ती गेल्यानंतर कळली जवळ होतं त्यावर काय काय जवळ होती त्यावर काही कळली नाही आता मला 15 दिवसापासून तर ना जेवण जायना ना काही जायना ना आपल्या घरात वस्तू सापडा ना मग काय जशी ती आली तशी तुम्हाला नाही काय का आपल्या घरात अंधार झाला अंधार अंधारच झाला नाही अंधार झाला नाही दिवा गेला आपल्या घरातला मग देवा लागायचा टाई हा आणि तो काढून दिली हा ना माझं काय डोकं चाललं ना मग आता बरं एक करतो का मग काय मग चालतो का जाऊन पाहू लोक नाव ठेवतील पण हे. आपल्याला खायला म्हणशील लय नाला एक माणसं आहे गाडीचा नाही. आली फारकत बी घ्या त्या नाही तरी बरोबर आपण आनंद. आपण कोणाला जाहिरात करायला फारकत होईल म्हणून हा आपण कोणाला जाहीर नाही माहिती? केलं म्हणा आपण सांगेल नाही मग तिथे कोण आले कोर्टात आपण कोण दोघं गेलो बाप हा ना ह्याला पण काय होतं आता आपण एवढी फारकतीपर्यंत कसं गेलो मलाच कळलं नाही हो. तो निर्णय घेतला जास्त रे हा मी नाही म्हणतो पण तू म्हणायचं खायला हा ना ते माझ्या डोक्यात बुत सावर तू झालं म्हणे दादा वाटलं मी बिगार लागणार राहील पण मला ये नकोच सोपं नाही ना 15 दिवस झोप नाही येऊ राहील दादा अरे जो पहिले ना आता तू सांगायचं पुढे कुठं भेटून राहिले आहे नाही 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 ते म्हणजे तिला सवय लावून गेली मला डायरेक्ट झोपच येई ना आणि मग हा आणि दुसऱ्या तरी दिवशी मी आता मी इकडे पुढे झोपत आहे ना तरी आता पलंगाचा आवाज येत नाही तवाला हा धड 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 हा पालकाचा आवाज काय आता एकटा उड्या मारू तेच ना मग आता तेच ना बरं मग मी आता लग्नवालेली भेटा ना हा आता दुसऱ्या काय लग्नवाले दुसऱ्या त्याच्या करून राहिली आणि मग हा ना आपली तर चांगली होती ना चांगली होती मग बरं बाय 15 दिवस झाले जर त्यांचं कुठं जमलं का काय ते काय आता टाइम ठेवतो एवढे हा तो एक विषय अवघड आहे ते सब आपले अवघड आहे हो. तो तिसऱ्या दिवशी नवरा पाहायला बसला हा तो तर म्हणे मी बायलाला बायको करतो हा. गाईला नवरा करतो म्हणे मी मग आणि महापूरला म्हणे मी काय नवरा पाहणार नाही का मग त्यापेक्षा काय करू चल जाऊनच पाहू हा का हा टक्क्यात जेवेल तेव्हा आता पाया पडू आम्हाला काही कारमानच म्हणा त्याच्या आजची सवय लागली ना स्वयंपाक पाण्याची हा त्याच्यामुळे आम्हाला काहीच काटणच नाही घर पोरगी चांगली होती तिला म्हणलं तर ती एका पोरीचा काही दोष नाही म्हणा झाली म्हणा मा चूक हा. मी हाता थोडंसं- हा पण ते फार कॅन्सल होती का ती कॅन्सर डबल लग्न लावलं नाही नाही तसं काही लग्न लावायचं पण नाही मग कायदा काय म्हणतो दादा कायदा म्हणजे कायदा असं म्हणाल हं. का फारकत होऊन सुद्धा पुरी नांदायला जाते हा. कायद्याला तसं काही घेणं नाही नाही ना नाही, म्हणजे तसं आपलं काय. डबल लग्न करणार तुमचं जर व्यवस्थित जमत असेल नाही डबल लग्न करायचं काय करायचं नाही. तीच पोर घेऊन यायची घरी आपल्या हा का हा असं काही नाही राहत बरं मग काय फक्त त्याचं म्हणणं ऐकायचं ते जर काय म्हणले बा पुढच्या दहाला नको बा सासूरास व्हायला पोरीला मग पोरीला तुम्ही काढून देणार हे करणार आणि मग त्याच्यापेक्षा मग ती जमीन जागा काही लिहून मी तर मागतो म्हणतो तिला आता जर सांगितलं तर पकड कुठे ती मला लगेच सांगाल ती हा. फोन चाल सांगायला बरं बसली. पकड विचार आधी हं? पकड काय दादा हा. ते आपल्याला म्हणशील पकड विचारासाठी आले म्हणशील इथपर्यंत. बरं चला गेल्या गेल्या पकड विचार चल. कुठे ठेवले काय करते रे हा अहो हे तुम्हाला चटणी करते ना अरे काय चटणी करती मग आता काय करू बोंबील भिंबील करायचे मग बोंबील- कांदा खाऊ 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 माय भर तोंडाची चव गेली चव अहो बॉम्बलाच्याच कांदा घालते कांदा घालून चटणी नाही नाही सुकी करायची सुकी सुकट बोंबील करायची करायचं ना. काय होतोय ना तुझ्या हातात नेव कापर होतो असे बोंबील टाकायला नेव आणणार मी मला आहेच आहे आवडत ना नाही बाई बोंबील ते वास येतो तुला नाही आवडत मग मला नाही द्यायची आपण मग होती. देते ना करून करीते ना एका त्याच्यासाठी कांदा म्हणतं कांद्याची कोरडी करू ना नाही नाही त्याचं नुसते करून देऊ का? ठेस बोंबील ठेसूनाची चटणी बनव बरं मग तशी करते बाच्या भाकरी टाक 2-3 हा आणि अशी दण खाऊन खाईन ना हा. तुला सांगतो हा आणि मग कांदा देते ना तिखट करून खायला कांदा बिंदा नको त्याच्यापेक्षा काकडी बिकडी असतात का बरं मग जाऊ देऊ का हे हा मर्द आहे मला काही रिकामा काम सांगा मग तुम्ही बरं करते आता झालंय तिकडे भाकरी लगेच करते ना बोंबील चटणी करते कुठे गेली भांडे अहो भांडे घासायला पाठवलं तिकडे वळावर बाहेर पुरीला नको एवढं काम सांग जाऊ रे तू मग आता काय करू एक काम करते चोपाळा टांगते चोपाळा करू तिला एक नावा त्याच्यावर बसू आणि झोका तुम्ही द्या आणि मी फुलं टाकीते तेवढंच बाकी राहिलं आता अरे वाणिकिरीची आपली वानिकिनीची करूनच घरात बसली ती तुझ्या पुढे बोलाव आणि आपल्याला तू तू तोंड फोडून घ्यावा अशी गमत आहे. घेतले ना जोडून घेतले ना आपलेच काढून आपल्या तोंडात मारून काय केलं काय केलं काय केलं फारकत घेतली ना पुरीची मनासारखं झालं ना काय चाललंय झाले का तुझे भांडे झाले माझे भांडे मग बसते मी तुझ्या आवाज बापात. ऐकला मग आली इकडे बसतोय बापा जवळ नाही मी तुझ्याकडे बसती ना तू इकडे वय
तुला याचा दूर लागेल ना तुझ्या बापाला थोडी स्वाग त्याला मी माहितीच वळायला लागले. हा माझं वळण लागलं असतं ना आता इडं नसती ती आता. ती बापाच्या खाण्यावर जर असते ना ती अशी नसती वागली, आईच्या खाण्यावर गेली ती. आईच्या खाण्यावर गेली पण वळण बापाने हा, लावलं बापाने. त्याच्यामुळे ती आता घरात बसलीये. हा आणि पार आई, तोंड उतरून बसत माझे नाही. बाबा आहे ना चांगले आहे पण तू गप लेकराची पारत्या बीट आता आहे ना तोंड उतरून बसत त्या नाही. आईच्या अवधा सारखी भांडून पुरीची पारत्या बीट काळी पडली, पोर काळी. तुमच्यामुळं ती काय करते पार तिचं तोंड बिन उतरून जातं, जेवण नाही करीत खावण नाही करीत. हम्म? हा पहा जरा टेन्शन तुम्ही तुमच्या बाई. बरं ते जाऊन दे. तुला काय माहिती झालं का काय पाहुणे येणार आहे? कोण तिला पाहुणे पाहिले मी दुसरे. बर झालं तुम्हीच पाहिले मी नाही पाहणार. बाय आता तुला चांगला नवरदेव पाहिलाय त्याच्यावर नाही तू आहे यार. तुला हा नवरदेव चांगला आहे, तुला लई जीव लावी. पहिला चांगलाच म्हटले होते तुम्हीच अगं पाहिलं गप्पला होतं. मी बोलतो ना लेकी सांग. आ, पहिलं तुम्हीच पाहिलं तुला होतं. भुकायची सवयच हा. माझी. मग मला भुकू नाही दिला ना तो त्याच्यामुळे चाकू खाली कर घालशील नाकर मावला बोलता बोलता. त्याच्यामुळे येळ आली. मला भुकू दिला असतं तवा ही येळ नसती आली. पोरीचा आता पा चांगलं पा ते तुम्हीच पाहिलं होतं. या कटकटीनं घरात पैसा लागला का माणसाला माणूस हा, बरोबर आहे. बाबा लागा नुसती बडबड करतात. लय बडबड काय. माझ्या मागे पण निसते लागते ओय तो बाप जाणं तू जाणं केले ते बरं थोडस कमी केलं काय. बर तुझं बाप जा काय कर तुमची काशी करा तिकडं मला नका सांगू. आमचं आम्ही पाहू तुला पोत नाही आलं. मला जर तू रिकामी- आडी पडली माझी मी- तर मग तू मग मी पडणारच नाही. हा. आता पडले नाही म्हणून वाटोळ झाले. हा तर काय वाटलं झालं तिथं? नाही काय झालं वाटलं झालं? नाही झालं का काय वाटलं कसं झालं? काय करायचं ते काय मला नका जिवंत पोर पाहायला भेटली. हा, भेटली, हा, भेटली, ते किती नालायक माणसं होती. सांगू. मला नका सांगू किती नालायक होते ते. पुरला हाणून पार पुढची पाठण लाल करून टाकले तिने. मला काय करायचंय. लेकराला सारखं हाणायचं. 5 बोट नाही मारली. गेलं का पाहायला हाणलं का मारलं का काय केलं पोर फोनवर आडायची जनावरासारखी सांगायचं आडून. काय बाप तसा बेती काय फरक नाहीये. आता कोणचे पाहिले न त्या गाळात घालून माळा घाला नाही तर काय हा. करायचं ते करा. पण चांगले का बाबा ते मागणं चांगले चांगले हो? माणसं चांगले पोरग चांगलं डवळं सुपी ते हा, काम काय करतो ते कामाला आहे. हा का याच्यात हिमाचळात कामाला आहे. पहिलं पकडे चरवा तू. तुम्हाला काय करायचं ते करा. पकडीचं पडलं होतं मला. ए, पाहुणे आले कस काय इकडे बस. हा राम 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 बस. राम राम. पाणी दे का हो, बस. राणी? काय ती पकड कुठे ठेवले? कोणती पकड अरे पाण्याची डब्यात नाही सापडून राहिली. पकड गाव सांग आम्हाला. कपाटातच तर होती. पाव बरं मी बाय. काय होतो काय ना मग कपड्यात ठेवले ना आपण तिथं डब्यात सापडून अहो, राहिलो. मग फोन करायचा. काय समज यांचा आपला आता? फोन करून विचारायचं एवढं काय यायचं काय? समज नाही, नाही, राहिला? आपण- हो पकडीचा काय समज राहिला? अहो तुटल्याने लगे तुटत फार का काय झालं म्हणजे सगळं विषय खतम झाला. पाणी पाहुणे दे ना पाहुणे आले. पाहुणे लय ताण पाहिजे. तांब्या भरून लय आण. टाईट बोल राहिलो मामा. नाही ते मी- ऐका. हं? दे तांब्या डायरेक्ट भरून. चूक पडलं ना आमच्या पोराको. मान्य करतो ना मी. नाही तेव्हा ते नाही नाही, आपण पाहिजे. काय चुकीले तेव्हा आपण मार्गात जाईल तेव्हा त्या. पकड विचारायला आलो. घ्या तुम्ही घ्या पकड, तुम्ही ते घ्या. घालले तुझं. नाही आम्ही काय ते चूक केली केली. त्याच्या पकडे तिकडे 5 चमचे तिकडे 5 तुम्ही. बरं एक करा आता. बस. झालं ते झालं गंगाला झालं. बस फार का तेव्हा नांदायला जाते पुरी. ऐका काय येडपाना करू नका. काय तिला नवरा पाहू नका. नाही, आमचं घर आहे ना पूर्ण आंधळा झालं. दू- जो देवा लावायला करा तो देवा येईल घरातला. 2-3 माणसं आहे ना हा. 2-3 मागणी टपकी. नाही नाही, काही बोलू नका. पण पाहुणे तेव्हा बी तुम्ही धावल्या मांग धावावा का हा ना, हा आता काय चालू आहे तसं म्हणा पोरीची जात पोराची जात तुम्ही मोठे होते, नाही आमचं समजून मत नव्हतं बरं सांगायचं का. ना. मामी आमचं मत नव्हतं फार कधीचं. हा. आणि मग ते कसं गेलं काय सह्या झाल्या गेलं गेलं बाबा, होऊन काय गेलं ते राग इकडे मी राग. माझ्या माणसांना सांभाळता सांभाळता नाकी नाव आला मला आता आम्हाला द्या सुटला. हा काय पोर वागली म्हणलं. मग अहो सगळ्यात सारख्या नाही राहत. ही चांगली मिळेल तर उद्या दुसरीच मिळेल कशावरून चांगली आम्हाला आहे ना नुसतं आंधळ्यासारखं झालं. आम्हाला काही सापडण घरामध्ये. चालले मग पोरं जेवलं नाही. हा बाईशिवाय घराला घर पण आहे का अरे काजल हरणाच्या पोटात कस्तूर राहते पण ते हरणाला कळत नाही. हा बरोबर. बरोबर आहे. हा? बरं. बरोबर बोलले मामा तुम्ही. लाखातला एक शब्द बोलले लाखातला. हा. हा आता कळाली नाही त्यांना कस्तुरी कळाली ना हरे नाही कळालं मग काय मत आहे तुमचं बोला. मा मत आहे काय करा आता आपली फारकत होईल ते. पण आता मा मत आहे, नांदायला पाठवा पुढे. नाही नाही तशी नाही रे काय माहिती काही पाठवा. मग काय पाहिजे तुम्हाला. बाबा पोर जर पाठवायचं तर आता फार काही व्हायलाच आहे. हा. फारकत होऊन पोर पाठवणार हा, हा. त्या टायमाला आम्ही पाहुणे जारी फारकत घेतली. घेतली, हा. तुम्हाला काय अडवून नडवलं का? नाही नाही. नाही आता आहे ना तिच्या 1,500 रुपयाची फारकत दिली तुम्ही. हा तिच्या नावावर ना 5 बिघे जमीन करून जाणार. बरं केली केली केली. केली. ओ थांबा
केली त्यांना 10 पोरं आहे का? तू काय काय? त्यांची इच्छा आहे पाहुणे. सगळं पोरीच आहे ना. माणसामध्ये भांडण कोण नाही घालू. केले मामी नाही घातलं. हो मामी आम्हाला 20 बिघे 5 बिघे केले नाही त्याला. घातलं ना म्हणून हे झालं, नाही तर झालंच नसतं. आणि आता तोंड घालू द्या मला. तुला म्हणा पुढचं कर हा करू द्या हा. आता. हे उद्योग करून बसले आणि पोर घरात हो ठेवली. द्या. 5 बिघाचं महिन्यावर करा केली. आणि मग केली बघ. केली केली मग तेव्हा पाठी हो केली मामा केली. केली अजून काय केली. हा. काय नाही पाहुणं, काय नाही पाहिजे. पोरीला एक चापट मारायला तुम्हाला अधिकार नाही मारणार साम्या, नाही जर मारणार आता पूर्वी जर- 5 बोट लावणार हा, नाही ते. पोरीने जर तुम्हाला लाटुले टाकलं तरी सर करा हो, नाही काय ते बी नाही झालं? चालणार ते बी नाही चालणार काय? दिवस झाले पार का ते, ऐका. तसं पोर पाठव झोपतो जरा. झोपेल नाही. आणि पुढल्या पडी झोपेल तो. मग ती पोर आज सकाळी उठलं आणि रडत सुटलं. म्हटलं काय रडत सुटला? तर दादा काय सांगा तुझं जेवण येतं सारखं. मग पोट किती वाजायचं पण आहे ना तुम्ही ऐकायचे. म्हटलं मला काय झोप येत होती पण आता मी काय करू. आता फाड गोदड्या म्हणा मग आता काय चालते सांगितलं. म्हटलं चला तुला ते कसं व्हायचं माहिती का ही काय एक ठिकाणी झोपत नव्हती इकडून पलटी तिकडून पलटी हा. आणि ते काय होतं कमजोर ते विटा लावायला हे खालून काय होतं पाहुणे तुम्हाला सांगू आमच्या घरनं मोकळं होतं हा. तिने जर ऊस तिकडे जर केलं ना हा. हा, ऊस का तिच्या पायऱ्या सकाळच्या बारी हा तिला सगळं घरच वापायला लागत नाही ती मला 1-2 वेळेस पाडून दिली ती ना अहो असं जेव्हा धक्का मारला नाही म्हणून मग अहो ते जाऊन द्या. आता पाठवायची का नाही पाठवायची ते विचारायला आले ते. काय करायचं? बाकी चौकशा नका करू. लावड करून द्या बरं केलं चल हा बरं मी काय म्हणतो मामा तिचं ते 3 तोळे सोनं आहे ना हा. ते जसली तसं आहे घरात आम्ही गेले तिला घालणार पहिले बरं घरात हा अहो, तुम्ही ते सोनं घाला पण मी तुम्हाला एक सांगते ह्या बा थोडंफार तुम्हाला समजून घ्यावं लागल. हा. तुम्हाला शिकावं लागल. जरी बाय माणूस नाही घरात तर तुम्ही पुढे होऊन शिका. आता मी तर मग चांगल्या गोष्टी शिकवते. शिकवायची काहीच घेत नाही. मग सगळं चांगलं शिकवेले. असा लय हुशार स्वयंपाक करती. लय हुशार लय हुशार तरी- मोठं चाटोसं खातो मी. मग तरी तुम्हाला आमच्या पटलं हाडानी तुम्हाला वागून घ्यावं लागल माग पुढं होतच आहे माणूस हा काय बसत तरी माग पुढं सर हा, ते तर. चुका बोका होत्याच आहे होत्याच, हा. आणि एवढं पुढं म्हणत धरतं का आमचं? मामा अंड्याची चटणी अहो अहो अशी अंड्याची चटणी बनवी होती कच्चं पक्क. हा शेजारचे 4 शेजारने विचारले आता कोणी बनवली चटणी इतका सुगंध हा इतकं सुगंध भारी त्या आजी बाहेर. तुम्ही बोंबलं सुकटच खायला नसते ना अजून. अजून ते आम्ही बनवलंच नाही घरात हा, जर बोंबील खाल्लं हा. ना तुम्ही बोंबल्यावानीच वासेल एकदम. अरे हा. बाबा. बरं मग आता सगळं मान्य का तुम्हाला? हो, हे बा, हा. तुमची चूक भूल दे ना आणि आमची चूक भूल आमच्याकडे. नाही नाही पण हे बा, बरं का मामी एकदा तिला विचारून घ्या तिचं का काय ग म्हणणं. जाती ना? हा, जाते. हा तिचं काय म्हणणं नाही असं ती तोंड उतरून बसली होती. ना, लई शब्द पुढे जाणार नाही नाही तिचं मन नाराज झालेलं होतं. जेवण खावणं कमी करून बघा. टाकलं ती. नाराज झाली ना. हा नाही, मग नाही, बघा पाहुणे लेकरू आमचं असे ना शाब्दानं त्यांना माणसं चांगली भेटले नाही असं तिचं मत आहे नाही अहो आपण आता एकमेकाची धागे जोडेले किती बी तिला वाईटच वाटेल ना. मग मग आता काही कवायना राहिले किती वर्ष कवायना 2 वर्ष 4 वर्ष ते सोबत होते. राणी जाय 5-4 दिवस माझा नाही पटलं तर लिहून ये लागलं. बरं राणी जाऊ तुला झोप यायची का हा, यायची, तुला झोप यायची लिहून झोपायची ती. हा? ते- अहो पण किती नाही, झोप नसेल आहे येत, आली तर नसेल येत. टेन्शन राहतं ना अहो नसेल माणसाला. येत. आई आपल्याला जाऊ झोपत असेल ना. 12-1 वाजेपर्यंत आई मोबाईल जाऊ पाहिजे ती हा मोबाईल आई जाऊ पाहते झोपत असेल आता. ना. नाही नाही आता आमचे कामच चालत आहे 12 पर्यंत. तुम्ही- वर ठेव. मामा तिला मी रोज चेक करायचो रोज 1 वाजता ऑनलाईन राहायची ती हा का? तिला झोपायची येत नव्हती नाही का अहो माझ्या झोपते आमच्या गप्पा चालत त्या. हा का हा, आपण ती ऑनलाईन राहायची ना हा, मग आता ते मोबाईल मध्ये दाखवते ना काय काय रील काय. पाच राहायची रील मस्त हा का ते रील बरं आता एक काम करा जा तुम्ही पाहुणे आले बाहेर बसा. हा लगे पाठवते पण आता काय करा मटण घेऊन या नाही, स्वयंपाका लागत. नका मटण, मटण. ओ नाही नाही आता असं आहे बा. अहो, घरी तपासाला मग पडले. गोड करते. 4 दिवस भांडे धुवायचे पडले. हा राहू द्या बरं, खीरपुरी करते एक मग. काम कर हा. साखर दे हात. नाही हो नाही ओ पाहुणे आले बसा बाहेर आता स्वयंपाक होईल तिला आणि आम्ही दोघी बिल घेतो लगेच कुठं निघा त्या. पण मामी मटन तिला बनवायला लाव. हा मटण धुवा तुम्ही पटकन तिच्या हातात, मटण तिच्या घेऊन. हातात. आणि तिच्या तुम्ही हातात. बाहेर आराम करा जरा. हा, खेळ घाली, बस ती जाऊन हो दे. गा बसा. हा? पाहुणे आले न म्हणे काला खेळ घाली ती. नाही नाही, मग त्याला टाइमून आणा. नाही नाही मामाला तर वा. असं वाटतं का आम्ही लय चालते पावले नाही नाही काय नाही राहिले तर राहू द्या. ना, जाऊ, दुःखाचं बी होईल जायचं. हा, नाही, काही नाही. एक काम करा मटण घेऊन या किलो भर एवढे मोठे वाघ असेल तर बिबट्या काय करील आम्ही स्वयंपाकाला लागलो. 1 किलो बटाटा आणि वय. आम्ही सांगतो थांबा नाही, गाडीवर नाही, ते जातो जातील ते पण तुम्ही आराम करा 2 जण लय उन्हातून आले जातो. तोवर सरबत करीतो बरं, आम्ही. गेलं तर एखादं ते- बरं का मग आम्ही आम्हाला ते उन्हाचं काय वाटलं आम्हाला खरीला भेटले मला करायचं काय करा चालते ना आमच्या खाबा नाही नाही एक काम करा तुम्ही बसा तोवर आराम करते मी सरबत देते करून ते मटण आणलं का लगेच स्वयंपाक होईल आमचा. हा का? असं नाही बाई आता एवढे लांबून बाई. पाहुणे आले. टपक्यावर हा? हा. आता काय होईल नाही नाही जेवण खाऊ करू हा. आणि मग जा मग निवांत. बरं. असं चला नका आपली जाऊ. मैत्रिणी गेला तरी पाहुणे जवळ बरं, हा चला, तोवर तुम्ही वाटलं चक्कर मारून इकडे ये चालली लगेच ती मी स्वयंपाक करते ना. तू स्वयंपाक करती या बाय आता पाहुणे आले हा. आता सगळं जायचं इकडे मी तुला काय सांगते हा
जसं म्हणलं तसं गपचूप आणि हे तोंड ताब्यात धरायचं हा हो आता आहे ना जरा होत असेल चांगलं तर होऊ दे हो हे बाई आगीतून निघून फुटपाट्यात पडायचं नाहीये तुझा बा परत एखादा पाहिला असाच दिल करून नाही नाही त्यापेक्षा हे माणसं लई चांगले 2 पटीने समजलं का आता हां चल आता स्वयंपाकाला लागू आपण